आंदोलनातूनच खरा नेता मिळतो याला इतिहास सुद्धा साक्षीला आहे। आता स्वातंत्र्याच्या आंदोलनामधून नेते मिळाले आणि ते आजर अमर सुद्धा झाले, त्याची देणगीत आपल्या भारताला हे पूर्णपणे मिळालेली आहे। असंच एक उदाहरण अलीकडच्या काळामधील अण्णा हजारे यांनी एक आंदोलन उभारून त्यातूनच केजरीवाल सारखे प्रतिभाशाली नेते उदयास आले। आता महाराष्ट्रामध्ये पण हीच गोष्ट आहे, मराठा आरक्षणासाठी एक लढा उभारला, त्याचं नेतृत्व केलं जरांगे पाटलांनी आणि ते नेतृत्व एवढं चांगलं आणि त्यावरती विश्वास पूर्ण लोकांनी ठेवला होता आणि एक अखंड अशी चळवळ ही उभा राहिली या माध्यमातून। आता जरांगे पाटील यांनी यामुळेच आपल्या ज्या मागण्या होत्या त्या काही मागण्या अंशतः त्यांच्या पूर्ण झाल्या आणि काही मागण्या ह्या होत नसल्यामुळं त्यांनी आता एक नवीन निर्णय घेतलाय, तो म्हणजे की एक बघा मराठीमध्ये म्हण आहे, आपली जर एखादी इच्छा किंवा मागणी पूर्ण होत नसेल तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यकर्ता हे बनावंच लागतं। इच्छा असताना किंवा इच्छा नसताना ह्या गोष्टी त्यासाठी कराव्याच लागतात। बघा त्यामध्ये एक अजून एक त्यांचं वाक्य मला खूप आवडतं, तुम्ही आम्हाला तरसवलं, तुम्ही आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलंय, आम्ही तुम्हाला सत्तेपासून वंचित ठेवेल। ही वाक्य जरांगे पाटलाचं खूप मनाला भावतं आणि यामधून आता एक प्रश्न पुढे येतो, कालचं जे त्याची सभा होती त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांचे बोल जरांगे बोलत आहेत की काय, की प्रकाश आंबेडकरांची मागणी हे जरांगे पाटील मांडत आहेत की काय, हे यातून समजून आलं। आता बघा यांचे जे मुद्दे होते ते मुद्दे कुठले होते, 3 त्यांनी आव्हान केले मराठ्यांना, सभेला तुमच्या गावामध्ये कुठेही सभा कुठलीही असो त्या सभेला हजेरी लावायची नाही, सभेला लोकांच्या सतरंजा उचलायला जायचं नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। सभा कुणाची असो, जातीसाठी ही पथ्य सर्वांना पाळायचंच आहे आणि कुणाचाही प्रचार करायचा नाही, पहिलं कुणाच्या सभेला जायचं नाही, प्रचार कुणाचा करायचा नाही आणि तिसरं आहे 100% मतदान करायचं, नोटा वगैरे दाबायचं नाही, मतदान करायचं, मतदानाला दांडी मारायचं नाही। ह्या 3 गोष्टी आहेत। ह्या 3 गोष्टीचं कारण एकच आहे की त्याने लोकसभेसाठी 48 ते व्यक्ती उभा करत आहेत, त्यामुळं आपल्याच व्यक्तीला आपण मतदान करायचं, आपल्याच व्यक्तीचा प्रचार आपण करायचा, हे यातून सिद्ध होईल। ते पुढले जे फिल्डिंग आहे ना, ते फिल्डिंग वरची आपण एक सविस्तर लेसन घेऊन येऊया की ती फिल्डिंग कशी असणार आहे, यात गनिमी कावा काय असणार आहे, याविषयी एक सेशन आपल्याला घ्यावं लागणार आहे पूर्णपणे। ते बघा आता ह्या 3 गोष्टी होत्या आणि काही ठिकाणी जर जागा रिझर्व असतील त्या ठिकाणी दलित, मुस्लिम, धनगर, ओबीसी, मराठा असं एक संमिश्र त्यामुळे सूत्र त्यामध्ये त्यांना जमवून आणायचं आहे। कारण बघा आता या ठिकाणी मराठा जर म्हणलं एकट्यानं सत्ता स्थापन करायची, ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत, त्यासाठी 18 पगड 12 बलुतेदार सर्वांची सोबत पाहिजे आणि हे सोबत नक्कीच 100% भेटणार। याचंच उदाहरण आहे प्रकाशजी आंबेडकर, मराठा आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत पहिल्यापासून आतापर्यंत। बाकीचे नेते यायचे ते परत त्यांना भेटायला यायचेच नाही जरांगे पाटलांना, पण आंबेडकर हे प्रत्येक वेळेस त्यांना सावध करायचं। आता तुम्हाला मी वाक्य जबाबदारीपूर्वक बोलतोय की भविष्यामध्ये वंचितची आणि जरांगे पाटलांची ही मराठ्यांची ही युती 100% होणार, आपल्या हक्कासाठी, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। आता जे गोष्टी बाळासाहेब आंबेडकर बोलायचे किंवा ते स्वप्न बाळासाहेब आंबेडकर पाहायचे आणि ह्या लोकसभेचं जे चित्र होतं, जे मागण्या होत्या, जे त्यांचे आडफाटे होते, ते सर्वच काही उगलून काल जरांगे पाटलांनी आपल्या लोकांसमोर मांडलं। हे वाक्य बघून असं वाटतंय की जरांगे पाटलाचा आता राजकीय गुरु म्हणा किंवा एक राजकीय साथी म्हणा ते प्रकाशजी आंबेडकर हे नक्कीच असणार। हा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल काय आहे ते सर्व। त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो, आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही, राजकारण करणार, एवढंच। बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय, 12 बलुतेदारांच्या मनासारखं झालंय, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय, मुस्लिम बांधवांसारखं झालंय, धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय, सगळ्यांच्या मतासारखं झालंय। मग हरकत काय, जात डोळ्यासमोर ठेवा, ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या जिरवून टाकायला मोकळे व्हा। ज्यावेळेस ही सभा संपून गेली, सभा संपली, त्यानंतरचा इंटरव्ह्यू घेतला, त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्याला पत्रकारांनी विचारलं तुमची आंबेडकरांसोबत युती होईल का, तुमची आणि वंचितची युती तुमच्या भविष्यामध्ये होईल का, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी डायरेक्ट क्लिअर करून सांगितलं
ही राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतात, काहीही डाव टाकतात. आम्ही का टाकू नये? आणि राजकारणामध्ये काही होतं हे मला आता कळू लागलंय. आम्ही अंतिम वेळेस काही करू. मग त्यांनी प्रश्न विचारला की तुमचं नेमकं वंचितच्या युतीविषयी काय आहे. ते बोलले डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट तुम्हाला कळून जाईल त्यावेळेस. म्हणजे हे पूर्णपणे त्यांनी पॉझिटिव्ह वाक्य बोललेले आहेत. म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर जे आहे जरांगे पाटलांचं वंचित विषयी किंवा प्रकाशजी आंबेडकरांविषयी हे 100% हे गणित जुळलेलं आहे आणि 100% जुळणार. त्याला वंचित मराठे नक्कीच साथ हे देणारच पाटील आंबेडकरांना, यामध्ये काही शंका नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. त्यामुळे तुम्ही राजकारणात हलक्यात घेऊ नका. जरांगे पाटील, तुमची आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका कुठेतरी सारखी वाटायला लागलेली आहे. अर्थात तेही प्रस्थापितांच्या विरोधात लढतात असं सांगतात. तर या बाबतीत तुमचं एकमत होऊ शकत नाही का? म्हणजे तुम्ही जे अपक्ष निवडणं असेल तिथेही त्यांची कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बनत नाहीये, पण या ठिकाणी तुमचं एकमत होऊ शकत नाही का? त्यातलं नाही जास्त समजणार, पण हे इतकंच करेल. 30 तारखेला सगळं ठरलं. काही होऊ शकतं त्याचं. आज काय सांगता? काही होऊ शकतं. जर समजा प्रकाश आंबेडकरांनी काही प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला तर आता 30 तारखेला समाजाचा जो निर्णय येईल गावागावात, आम्ही त्याच्यासाठी डिसिजन नाही घेतलं. जरी आम्ही लाख जमलो होतो तरी आम्ही निर्णय नाही घेतला. आम्ही आणखी गावाखेड्यातल्या समाजाला विचारायचं सांगितलं, विश्वासात घेतलंय. त्यांना मायबापाचं सन्मानाचं स्थान आम्ही दिलेलं आहे. ते 30 तारखेपर्यंत सांगते. दोन प्रश्नावरती निवडणूक लढवायची की नाही आणि एक उमेदवार द्यायचा की नाही, त्यावर डिसिजन होईल. त्यानंतर आणखी पत्ते पलटणार. म्हणजे ह्या उमेदवाराला जर वंचितनं पाठिंबा देऊ केला तर आम्ही इतके दुःखी येतं समाजात येतात, इतक्या जमाती आणि जाती. इथे पुढे बघा काय 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 होतंय. हेच मला फक्त क्लिअरिफिकेशन हवं. लय अवघड असते. शक्य पण हे म्हणते हे सगळं तुम्हाला राजकारण उघड करायचं नाही. ते करतात. आम्हाला कसं कुठे आणून ठेवलं. आरक्षण धनगर बांधवांना देणार, 12 मुलगार मध्ये वेगळा प्रवर्ग करा त्यांचा करीनात, मुस्लिम बांधवाला देणार. आम्ही ठेके घेतले एवढा मोठा त्याच्या मराठ्यांना देणार, यांना निवडून आणले. दलित बांधवांना काय मागण्या त्यांच्या त्या पूर्ण करीनात. आम्ही काय ठेके घेतले होय. एवढे जरी एक आले ना त्याला मतदान मोजायला सुद्धा कंटाळा येईल त्यांचं. नको मतदान मोजायचं. बघा, कालची ही सभा खूप निर्णायक आहे. एक मराठावरती एक कायमचा रोष होता लोकांचा की मराठा समाज हा बहुजनांना, दलितांना, वंचितांना मानत नाही. हे कोण केलं सांगते का? हे प्रस्थापितांनी हे डाव मांडला होता की मराठा आणि यांच्यामध्ये कधीही सूत जुळू द्यायचं नाही, ह्यांना जातीयमध्ये ह्यांना अडकवून ठेवायचं, गुंतवून ठेवायचं. पण यांचा हा प्लॅन यातून पूर्णपणे निष्फळ झालेला आहे. पूर्णपणे तो प्लॅन हा उलथून लावलेला आहे मराठ्याने. कारण काय, आता जर समजून घ्या, महाराष्ट्रामधील ह्या 4 प्रमुख वर्ग ओबीसी, दलित, मराठा आणि धनगर समाज जर एकत्र येऊन लढला. मी दलित हा शब्द काय बोलतो कारण याचा उच्चार जरांगे पाटलांनी काल भाषणामध्ये केला होता. मला तुमच्यासाठी माफी मागतो, या ठिकाणी मी हा शब्द बोलायला नको होता, पण कालच्या भाषणातले आपण विश्लेषण करत आहे त्यामुळे मला शब्द हा त्यामध्ये घ्यावा वाटला किंवा घ्यावा लागला. बघा, हे जर यांची सर्वांची गुंफण होऊन जर निवडणूक लढली गेली, एक जे धार्मिक जातीय एक मध्ये भिंत उभा राहिलेली आहे, दुरी आहे, ते दुरी यातून पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि भविष्यामध्ये जर ह्या सर्व जाती एकत्र येऊन लढल्या, 12 बलुतेदार असतील, आळोतेदार असतील, 18 पगड जाती असतील, जर या ठिकाणी सर्व जुळवून घेऊन तर लढल्या तर शिवरायांचं स्वराज्य तुम्हाला आता सुद्धा पाहायला मिळेल. शिवाजी महाराजांचं त्यावेळेस राज्य कसं होतं, ते राज्य चालायचं कसं, हे याची प्रत्यय तुम्हाला त्यावेळेसच येईल ज्यावेळेस सत्तेमध्ये प्रत्येक वंचित घटक असेल. तो घटक जात कुठली असो, बघा, जातीपेक्षा माणसाचं कर्तृत्व मोठं असावं लागतं. जातीत मोठ्या जन्माला येऊन सुद्धा काही नालायक, काही हरामखोर लोक नीचपणाची वागणूक देतात दुसऱ्यांना, त्यांना काही अधिकार नाही. त्यामुळे जातीपेक्षा एक मोठी गोष्ट असते ते म्हणजे माणसाचं कर्तृत्व. ते माणसाचं कर्तृत्व मोठं पाहिजे, तो व्यक्ती आपोआप मोठा होतो, त्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे हे ज्यावेळेस हे जाती पूर्ण एकत्र येतील त्यावेळेस प्रस्थापितांचा बाजार नक्कीच
लागणार, उचलणार आणि त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते नष्ट होणार. आता यासाठी ह्या गोष्टी होऊ नये म्हणून प्रस्थापित 100% लढणारच आणि त्या गोष्टी मोडून काढायचा प्रयत्न करणारच. त्यामुळं जातीय राजकारणामध्ये अडकून पडू नका, जातीय गोष्टीमध्ये स्वतःला झोकून देऊ नका. सर्वांनी एकत्रित येऊन शिवरायांचा आदर घेऊन, शिवरायांचं स्वराज्य बघून, बाबासाहेबांची घटना अभ्यासून तुम्हाला एक वेल ट्रेन असा तुम्हाला राजकीयमध्ये तुम्हाला उतरावंच लागणार आहे. आता जे हा पूर्णपणे प्लॅन होता, जो हा पूर्णपणे खेळ होता, हा बघून फक्त एवढंच वाटायला लागलं की राजकारणामध्ये काहीतरी उलथापालथ होऊन या ठिकाणी वंचित आणि मराठा एक समीकरण बनून एक नवीन राजकीय समीकरण 30 मार्चला याचं विस्फोटीकरण होईल आणि खास करून हे समीकरण हे विधानसभेमध्ये नक्कीच बसणार. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा आणि खुश राहा.